मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि 11 आणि 12 वचन असं म्हणतं, पण तुम्हामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल. खूप सुंदर असं वचन आपल्याला आज शिकायला मिळणार आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आजच्या वचनामध्ये आपण शिकणार आहोत की नम्रतेतून किंवा नम्र वृत्तीमधून खरी महानता कशी आहे. येशू ख्रिस्त या वचनातून आपल्याला जगाच्या विचारसरणीपेक्षा वेगळी जीवनशैली शिकवताना आपल्याला दिसत आहे. जग काय म्हणतं आणि येशू ख्रिस्त काय म्हणतं याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. जग म्हणतं मोठे व्हा, सत्ताधारी व्हा, लोकांनी तुमची सेवा करावी, तुम्ही लोकांच्या मध्ये सर्वात मोठे असावे. आणि बऱ्याच आपल्या सर्वजणांची हीच वृत्ती आहे की आम्ही सगळ्यात वेगळा आणि सगळ्यात मोठा असावं. परंतु ही जगाची शिकवण आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की जो सेवक आहे तो खरा मोठा मनुष्य आहे देवाच्या दृष्टीनं, आणि विश्वासक या नात्यानं आम्ही देवाच्या दृष्टीनं जे योग्य आहे तेच आम्ही जीवन जगलं पाहिजे. देवाच्या राज्यातील जी महानता आहे त्याची व्याख्या काय आहे? देवाच्या राज्यात महानता म्हणजे पद, अधिकार किंवा प्रसिद्धी याला काहीही व्हॅल्यू नाही. परंतु देव राज्यामध्ये सेवा, नम्रता आणि प्रेम हीच खरी महानता मानली जाते. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही नम्रतेनं इतरांचा सेवक बनलं पाहिजे. नम्रतेनं आम्ही इतरांच्या वरती प्रेम केलं पाहिजे. ही खरी शिकवण बायबलची येशू ख्रिस्तानं आपल्याला दिलेली आहे, किंवा ही बायबलची शिकवण आहे.